शेतकरी कर्जमाफी 2026 संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. शेतकरी कर्जमाफी 2026 मध्ये 22 लाख शेतकरी आता अपात्र म्हणजेच बाद ठरवले गेले आहेत. म्हणजे 56 लाख शेतकरी बांधवांची यादी होती किंवा पात्र होणार आहे अशा जे काही अपडेट्स येत होते त्यामध्ये आता 22 लाख शेतकरी बांधव अपात्र झालेले आहेत. मग आता रेग्युलर कर्जदारांना 2 लाख रुपये देण्यात काही हरकत नाही असं सुद्धा म्हणणं आहे. या संदर्भात लगेच अपडेट बघूया, पण त्याआधी तुम्ही आपल्या योजनायात्रा पेजला व चॅनलला लगोलग सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जी काही छाननी झाली आहे त्यात तब्बल 21,97,666 कर्जदार अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये मंत्री, खासदार आणि आमदारांसह 2,080 लोकप्रतिनिधीची कर्ज खात्याचा समावेश आहे. सहकार विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आलेली आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधीचे कर्ज खाते असतील त्यांची नावे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करताना मोठ्या संख्येने कर्ज खात्याची अपात्र ठरलेली समोर आली आहे व सहकार विभागाच्या आकडेनुसार सरकारी अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी, विविध महामंडळांनी, सहकार संस्थेतील पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधीची मिळून 21,97,666 कर्ज खाती अपात्र ठरण्यात आले आहेत. तर आता यामध्ये लक्षात घ्या, जे कर्जदार आहेत ज्यामध्ये 3 गटांमध्ये डिवाइड झालेले आहेत ते म्हणजेच कर्जमाफी ज्यांची थकबाकी आहे, एक वेळ समझोता म्हणजेच OTS व प्रोत्साहनपर लाभ मिळणारे शेतकरी बांधव. ज्यामध्ये जे थकबाकी शेतकरी आहे त्यांना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 कर्ज वाटप दिनांक व इथे थकबाकी दिनांक 30 सप्टेंबर 2025 सांगितलेला आहे व एक वेळ समझोता म्हणजे रुपये 2 लाखावरील रक्कम शेतकरी बांधवांची ज्यांनी बँकेत जमा केल्यानंतर कर्जमाफी रुपये 2 लाख रुपयेपर्यंत होणार आहे. व जे प्रोत्साहनपर लाभ म्हणजेच काय, की जे प्रत्येक वेळी 2022-23 असो, 23-24 असो किंवा 24-25 मध्ये या आर्थिक वर्षापैकी 2 वर्षाचे जे काही पीक कर्ज तुम्ही भरला असेल तर तुम्हाला 50,000 रुपये अनुदान देत आहेत. पण आता लक्षात घ्या, जे 56 लाख शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आले होते किंवा 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ, कर्ज सरसकट कर्जमाफी करू किंवा 7/12 आहे ते कोरा करू असं जे शासन म्हणत होतं, तर यामध्ये आता काय झालेलं आहे, जे खरंच पात्र होते त्यांना पैशांचं वितरण झालेलं आहे. मात्र काय झालेलं आहे, जे मंत्री, खासदार, आमदार किंवा असे जे लोकप्रतिनिधी असतील किंवा सरकारी नोकरदार असतील किंवा जे मोठ्या संख्येने कर्ज खात्याचे जे काही गव्हर्नमेंट जॉब्स असतील किंवा विविध महामंडळे असे असतील त्यांना काय केलेलं आहे, अपात्र करण्यात आलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही छाननी पूर्ण झालेली आहे व यामध्ये खासदार, आमदारासह तब्बल 2,088 लोकप्रतिनिधीची कर्ज खात्याची योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र या 2,000 खात्यांपैकी मंत्री, खासदार आणि आमदार यांची स्वतंत्र संख्या किती आहे हे माहिती अजून सहकार विभागाने जाहीर केली नसली तरी सुद्धा आता एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे, की माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय, प्रोत्साहनपर अनुदान जे काही प्रोत्साहनपर लाभ आहे ते 2 लाखापर्यंत देणे गरजेचं आहे. कारण जे आपले शेतकरी नेते अजितजी नवले आहेत त्यांनी सांगितले की नियमित कर्जदारांना 2 लाखांचा दिलासा या मागणीबरोबर आणखी कोणत्या मागणी आहे ते लवकरात लवकर सांगायचं आहे. कारण जे निवेदन फायनल करायचं आहे व इथे जे शेतकरी बांधवांनी प्रोत्साहनपरला प्रत्येक वर्षी जे हप्ता भरलेला आहे किंवा पैसे भरलेले आहेत त्यांनी पैसे भरून पाप केलेलं आहे का, असं सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर आता हे शेतकरी अपात्र झालेले आहेत 22 लाख मध्ये. तर आता जे रेग्युलर कर्जदार आहेत त्यांना तरी 2 लाख कर्जमाफीचा निर्णय द्यावे किंवा प्रोत्साहनपर अनुदानामध्ये वाढ करून द्यावी अशी मागणी असणार आहे. तुमचं मत काय आहे आपल्याला नक्कीच कळवा, कारण आपल्या योजनायात्रा चॅनलच्या माध्यमातून आपल्या पूर्ण शेतकरी बांधवांसाठी सपोर्ट आहे. सर्वांसाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जास्तीत जास्त शेअर करा. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्याला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.